नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। तर आता कोणता व्हिडिओ करायचा आज समजत नव्हतं। थोड्या वेळानं लक्षात आलं की आपल्या जवळ भिवघाटमध्ये एक लोकेशन आहे, ते म्हणजे भीमाशंकर मंदिर भिवघाट। तर त्या ठिकाणी मी आलोय आत्ता आणि आज आपण ते मंदिर बघणार आहे। तर चला बघूया। भिवघाटचा हा घाट उतरत असताना फक्त 1 किलोमीटर अंतरावर असं रोडवरतीच ही कमान दिसत्या। इथनंच खाली जायचं आहे मंदिराकडे जायला आणि इथं गाडी पार्किंग करायला पण जागा आहे आणि इथलं लोकेशन एक नंबरचं आहे बरं का। इथं फोटोशूट करायसाठी एक नंबर सीन आहे। इथं फोटोशूट करू शकता आणि इथं खाली तळ पण आहे आणि मंदिर पण आहे, आपण ते बघणार आहे। चला आता ही कमान दाखवते, हे कमान इथूनच आपल्याला खाली जायचं आहे। मंदिर बघायला आपण जाऊया। तर पहिलं वरचं लोकेशन दाखवतो तुम्हाला कसं आहे। असं वरून आल्यानंतर ह्या ठिकाणी गाडी पार्किंग करायला जागा आहे आणि ही कमान आहे। त्या कमानीतून मंदिराला जायचं आहे आणि इथं वरचा सीन बघूया। वरनं पण मंदिर दिसतंय इथनं आणि हे बघा डोंगर कसा आहे हिरवागार। फोटोशूटसाठी एक नंबरचा सीन आहे बघा। तलाव आहे इथं, मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडलाच तलाव आहे बघा। तर चला कमानीतून खाली जाऊया। पायऱ्या उतरून इथनं खाली जायचं आहे। हवा ही कमान आहे आणि ह्यातनं पायऱ्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे। श्रावण महिना चालू झाला आहे, म्हटलं फिरायला जाऊन येऊया आणि तुम्हाला पण एखादं लोकेशन दाखवूया। श्रावण महिन्यात फिरायसाठी जवळचं लोकेशन एक नंबरचं आहे बघा। भीमाशंकर मंदिर भिवघाट। आठवड्यातनं कधीतरी येत जावा फिरायला, रविवारचं काम करायचंच आहे आठवडाभर। अशा पायऱ्या उतरून खाली जायचं आहे मंदिराकडे। झाडी बघा कशी घनदाट झाडी आहे इथं, एक नंबरचं वातावरण आहे। शांतता पण एक नंबर आहे इथं। आठवड्यातनं एखाद्या दिवशी घरातनं जेवण जरी घेऊन आलं आणि इथं जेवायला शांत ठिकाणी बसून जेवलं, फॅमिलीसोबत एन्जॉय करायला एक नंबरचं आहे बघा ठिकाण। आणि पावसामुळे आता हिरवळ पण लय भारी झाली इथं, काही विषयच नाही। दोन मिनिटातच खाली पोचलोय। 50 भर पायऱ्या उतरल्यानंतर मंदिर लगेच लागते 2 मिनिटात बघा आलं मंदिरापर्यंत। एकदम शांत वातावरण आहे बघा। आता मी आलोय संध्याकाळचे 5 वाजलेत, 4:30 वाजलेत। 4:30 वाजता काही तर गर्दी नाही, कोण नाही जास्त, शांतता एक नंबर आहे। मंदिराचा पुढचा भाग आहे, मंडप आहे हो, आणि इकडे मंदिर आहे दाखवतो। महादेवाच्या मंदिराचं दर्शन आपण घेतलं आणि मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला इथं
हनुमानाचं मंदिर पण आहे छोटंसं, आणि त्याच्याच उजव्या बाजूला गणपतीचं व दत्ताचं मंदिर आहे. तर या मंदिरात विशेष काय म्हटलं तर 2 मिनटात सांगायचं म्हटलं तर चारी बाजूनं डोंगर आहे आणि घनदाट झाडी आहे इथं हिरवीगार. बघा तुम्ही झाडं कशी दिसतात, आणि साईडला एक छोटंसं तळ पण आहे. आणि दुसरी गोष्ट, 1 नंबर स्वच्छता आहे इथं, मन प्रसन्न होईल बसल्यानंतर. एक 10-15 मिनटं झालं बसलोय मी, 1 नंबर वाटायला. इथं पक्ष्यांचा आवाज येतात आणि या झाडं बघा या ठिकाणी कशी आहेत. तर आता मंदिर बघून झालंय, कारण मंदिर काय असा एरिया जास्त मोठा नाही, तर शांत वातावरण आहे. 1 तास 2 तास जाता जाता बसू शकताय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरत आहे बघा. सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आणि ह्या श्रावण महिन्यात आणखीन बरीच ठिकाणं आपण बघणार आहे. तर चला इथंच थांबतो. धन्यवाद.